तर आजच्या ब्लॉगची सुरुवात आपण गाडीमधून करतोय. सोबत आहे माझा भाऊ सुशांत आणि स्वतः मी. तर आम्ही आता निघालोय कोल्हापूर रेल्वे स्टेशनला. कारण आता तुम्हाला तुम्हाला सर्वांना कळालंच असेल की माझा साखरपुडा आहे. म्हणजे हा ब्लॉग येणार तेव्हापर्यंत तुम्हाला कळणारच माझा साखरपुडा झालेला. साखरपुडा झाल्यानंतर हा ब्लॉग येणार. तर साखरपुड्यासाठी दिदी, दाजी, मावशी, मामी सगळे येणार आहेत. काका वगैरे सगळे येणार आहेत, काका काकी. मग दिदी आणि दाजी हे लोक आज येणार आहेत. ॲक्च्युली दाजी येणार हेच मला सांगितले. दिदीला थोडी तब्येत पण ठीक नव्हती दिदीची आणि ऑफिसमधून सुट्टी नाही असं मला सांगितलेलं की या कारणामुळे येणार नाही हे मला कळालेलं. पण मला आयडिया होती की ती चुकवणार नाही लग्न. तर सकाळपासून मला साखरपुडा आहे. तर आता आम्ही आलो स्टेशनला. दाजी यायला लागलेत. दाजी मला बोलतात की तू आधी नको थांब, मी बाहेर येतो. मी लागलोय आता बाहेर जायत. ते एकटा यायचा प्रयत्न करणार मला असं दाखवायला की मी एकटा आलोय. पण आता थांबा, कुठून येतील माहीत नाही मला. इथून एक रस्ता आहे, तिथून एक रस्ता आहे. तिथून येतील का इथून येतील मला माहीत नाही. आय थिंक इथून यायला पाहिजे. जरा पुढे जाऊन बघा. लोकल ना गाडी. हे बघा हे दोघं. होय ते लपले कोणते ते. हिला वाटते ही पोलच्या मागे लपणार आहे. हिला वाटते. तू तर येणार नव्हतीस, तुला बरं नव्हतं. पण तुला एक सांगू, मला सकाळपासून माहित होतं तू येणार आहेस ते. माझा साखरपुडा आणि येणार नाही. माझ्या साखरपुड्याला तू येणार नाहीस. ऐक की मम्मी मला सकाळीच काय बोलली माहितीये का? नाही ते मला कळालं. तुम्ही सकाळी 4 वाजता निघलात. 4 वाजता तुम्ही ह्याला गेलात, पुण्याला गेलात. वेटिंगला गेली. मग आम्ही ती बुक नाही झाली म्हणून कोयनाची केली. ती पण वेटिंग वाली कन्फर्म नाही झाली म्हणून आम्ही मग दुसरी केली. अरे 3 तिकीट आम्ही चेंज केले. माझे 2,000 रुपये कॅन्सलेशन चार्जेस मध्ये गेले. अगो भाई 1,000-2,000 नुकसान झालं वाटतं. साला ये दुख काय खत्म नाही होता बे. आमच्या रिझर्वेशननी माती खाल्ली म्हणलं पहिला. कोणी कोणाला सरप्राईज दिलं. पहचान कौन, किसने किया किसको सरप्राइज. डे 2 ही दोघं बघा इथं समोर उभारलेत कशी. गाणं म्हणाला होतो. कुंडी मत लगाओ सजना, कुंडी मत खडका सीधा अंदर आओ राजा. चला जाऊया आता घरी. हा आमचा डमी पीस बघा. हे मामी, ही जेजू, ही तेजूची मम्मी पप्पा, ही माझे पप्पा, मम्मी आंटी आणि राणे. आम्ही म्हाताऱ्याचं लग्न कधी व्हायला बघा. हा म्हातारा झालाय ना काही लग्न करायला. फक्त 27 वर्ष वय आहे या म्हाताऱ्याचं. डमी पीस ओ बरोबर. आता तुमच्या ट्रायल होणार आहे. 1 नंबर. हाँ ये कर लो पहले. विष्णवी विष्णूने पीछे मुड़. चांगलं दिसते.
येते मी बघा निवांत बसलेत. असा हात असा आमचा मेहंदी आर्टिस्ट. हात करायचं. बघा 2-2. अच्छा फोटो शेअर करणार आहेस का तू? कोणाला तरी फोटो सेंड करणार आहेत का? व्हिडिओ तो ब्लॉग 4 महिने ब्लॉग साठी करतोयस का? लग्नाच्या टायमाला ए, एंगेजमेंटचा ब्लॉग सुजित, केला. आम्ही चड्डीवर आहे. शेतीवर आहे म्हणून पाहिलं. ए, चल, काय विस्कटलं विस्कटलं. हे बघा 2-2 जण लागतात मेहंदी काढायला. चल. हो विचार परिसरातच गेला. तू कुठे गेला? तुझं काय दाखवत बोल बोल बोल. चेहरा? तुझं दाखवत असतो चेहरा.